नमस्कार. सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी रश्मी हिवरे. आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी. बहुजन समाज पार्टीची समीक्षा बैठक आणि कार्यकर्ता संमेलन. रविवारला पत्रकार भवन मूल येथे समीक्षा बैठक आणि कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आले होते. या सभेचा शुभारंभ दीप प्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष रत्नाकर साठे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा प्रभारी राजेश ब्राह्मणे, धर्मेश निकोसे, विद्याधर लाडे, संतोष साखरकर उपस्थित होते. सदरहू बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यावर भर देण्यात आला. सर्वत्र निवडणुका लढवण्याची जोरदार तयारी करण्याची मागणी प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शनात केली. यावेळी वशिष्ठ वाकडे, मंगला बोरकर व हंसराज कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किसन केसकर यांनी केले, तर प्रास्ताविक भाषण शांतिकुमार श्यामगेडाम यांनी केले. उपस्थितांचे आभार शशांक लाडे यांनी मानले. कार्यक्रमात मूल शहर आणि तालुक्यातील अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. याच आयोजित बैठकीत मंगला बोरकर यांची महिला आघाडी मूल शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. किरण घाटे, सुवर्ण भारत विदर्भ विशेष प्रतिनिधी. आज मूल शहर आणि मूल तालुक्यातील कार्यकर्त्यांचा बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्याला मूल शहरातील आणि मूल तालुक्यातील बहुजन समाज पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी हजेरी लावली आणि त्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये असं ठरवण्यात आलं की मूल शहरात होणारी मूल नगर परिषदेची इलेक्शन आणि मूल तालुक्यामध्ये होणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या इलेक्शन्स, या सर्व इलेक्शन बहुजन समाज पार्टी स्वतःच्या बळावर संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवेल आणि यावेळेस मूल नगर परिषदेवर आणि पंचायत समिती मूलवर आणि जिल्हा परिषदच्या अंतर्गत होणाऱ्या निवडणुकीमध्ये यावेळेस नक्कीच बहुजन समाज पार्टीचा निळा झेंडा फडकविणार आहे, एवढे मी ठासून सांगतो. आणि यावेळेस रिझल्ट बहुजन समाज पार्टीच्या वतीने येईल याची मी ग्वाही देतो.